आज आम्ही आलो आहे शुक्रवार पेठ येथील सुक्या मासळीच्या मार्केटमध्ये, होलसेल मार्केटमध्ये. तर आपण दादांना विचारूया रेट वगैरे काय आहे ते. तर दादा रेट सांगा ना. हे बघा, हे बोंबील आहे, हे मीडियम साईज आहे, हे 140 रुपये पावशेर आहे. आणि हे नवीन आहे, फ्रेश क्वालिटी आहे. आणि ह्याच्यातलंच थोडंसं पहिल्यातलं आहे 120 रुपये पावशेर आहे. हा पण चांगला आहे, हा थोडं पहिले महिनापूर्वीच आहे. अच्छा, हे बघा, हा 120 आहे. हे असे लहान पण असतात. हा 100 रुपये पावशेर आहे, चटणीचे बोंबील आहे. मीडियममध्ये घेतले तर रस्सा चटणी सगळं करता येतं. अच्छा. आणि हा मोठा आहे जाड, हे आता सध्या 150 रुपये पावशेर आहे. हे 200 रुपये पावशेर. 150 150 150. ही मोठी साईज आहे. मोठे म्हणजे रस्साला चांगला आहे. हां. आणि रस्सा चटणीला हवे तर असे मध्यम पण छान असतात. अच्छा. आणि नुसत्या रस्साला मोठे चांगला आहे. हे 100 रुपये पावशेर आहे, हे 80 रुपये पावशेर आहे, 70 रुपये पावशेर. म्हणजे तिन्ही चांगली क्वालिटी आहे. ही 70. मीडियम आहे, ही जाड आहे, ही नवीन आता आली फ्रेश क्वालिटी आहे. म्हणजे स्वच्छ माल आहे. आणि हे बारीक असते तर साधेमध्ये 60 रुपये पावशेर आहे, ते वरती. आणि परत 60 रुपये पावशेर आहेत का? नाही, ही 60, हे 70, 80, 100. अच्छा. हां, ती 4 क्वालिटी आहे, ही ते 3 क्वालिटी आहे. परत हे सोडे आहे बघा. ते सोडे कसे? सोडे बघा, हे 450 रुपये पावशेर आहे, हे 400 रुपये पावशेर आहे. आणि हे 350 रुपये पावशेर आहे. अच्छा. हा मीडियम आहे, हा मोठे आहे, हा आणखीन मोठे आहे. आणि हे बघा, हे खारा मासा सुरमई, हा सुरमई मासा आहे, 200 रुपये पावशेर. 200 रुपये पावशेर. हां. आणि हे बघा, हा घेतले तर हा 160 रुपये पावशेर आहे. हे 10 रुपयाला एक आहे. 10 रुपयाला एक ना? 100चे 10. खारे आहे का? खारे. हां. आणि हे वाकट, ती वाकट ना? वाकट 120 रुपये पावशेर. ही चांगली गावरान वाकट आहे. हां. आणि ही 100 रुपये पावशेर आहे. ती 100 रुपये ही पावशेर. खारी वाकट थोडी मिठाची असतात. आणि ही चवीला अलिबागची वाकट आहे. अच्छा. हे बघा, विकायला पाहिजे असेल तर इकडे बघा, हे 200 रुपये किलो आहे. ही दोन्ही 200 रुपये किलो 200 होलसेल रुपये किलो आहे का? हां, ही आणि ती 200 रुपये किलो आहे. हां. ती 3 नंबरची 180 आहे, हां. 4 नंबरची 160 आहे. 160 4 नंबरची. हां, म्हणजे विकायला आपले 10-10, 20-20 किलो घेऊन जायचे इथून. आणि बोंबील मग हे बघा, हे 400 रुपये किलो आहे. हे 400 रुपये. हां. आणि ते बारीक आहे, 350 रुपये किलो आहे. म्हणजे हे आपले होलसेल भाव. हो. हे बारीक 350 रुपये किलो. आणि हे मीडियम लहान मोठं मिक्स असतं ह्याच्यात, हे 400 रुपये किलो. हे हे सगळं विकायला ते पूर्ण स्टॉकच आहे. हां. हां, म्हणजे विकायला घेतले की जरा 10-20 रुपये म्हणजे कमी होतं. किलो मागं 50-100 रुपयाचे फरक म्हणजे आहे. किती घ्यावे लागतं? 1 किलो घ्यावं लागतं? हां, 1 किलोचे पुढे घेतले तर जरा रेट कमी येतो. म्हणजे विकायला म्हणजे घेतले ना, आता हे जर भूमी तुम्ही विकायला घेतले तर किलोचे पुढेच घ्यावं लागेल. आपला पावशेर, अर्धा पावशेर, किलोभर घेतात. हे असं निवडले म्हणजे माल हेच आहे, फक्त ते सॉर्टिंग केलेलं आहे. आणि हे लहान मोठं मिक्स आहे. हे बघा, हे जे छोटे मोठे सगळे येतात मिक्सर. मग ते घरी जाऊन सॉर्टिंग करून ते विकतात. बरोबर. हां, म्हणजे हे छोटं पण निघतं आणि बारकं मोठं पण निघतं. हो. ही आंबाडी. हां, 100 रुपये पावशेर. 100 रुपये पावशेर. आणि 1 किलो कितीला पडतो? किलो घेतले तर सध्या ही 300 रुपये किलो, 350 रुपये किलो आहे. 300 350. आणि हे मासळी आहे, हे 250 रुपये किलो आहे, 300 रुपये किलो आहे. हे 250 ते 300. पावशेर 80 रुपये, 100 रुपये पावशेर आहे. पावशेर 80 रुपये, 100 रुपये पावशेर. ही बारकी 70 रुपये. ही बारकी 70 ना? किलोच्या पुढे घेतलं तर रेट कमी होतो. हां, किलो 2 किलो 10-20 किलो विकायला घेतले तर इकडे. पावशेर अर्धा किलो घेतले तर इथे. म्हणजे पावशेर 70, 80, 100. म्हणजे सगळं स्वच्छ केलेलं माल आहे. हो. आणि हे तुम्ही घेतले ते पण स्वच्छ हां, साफ केले. हे तुम्हाला घाण कचरा काय नाही, ते पण तुम्हाला साफ करून भेटेल. पण ते जास्त घ्यायला पाहिजे. हो. 2-4 किलोचे पुढे, 5 किलो, 10 किलो होलसेल भाव. बरोबर. हे 250 रुपये पावशेर. हे 250 रुपये पावशेर. हां, म्हणजे क्लीन केलेले, स्वच्छ एकदम डायरेक्ट भाजी करू शकता तोडून. तुमचं स्टॉलचं नाव काय दादा? जेठा, हनुमान रामा जेठा. 1 नंबर 2 नंबर. 1 नंबर 2 नंबर ना? हां, गाळा नंबर 1. 1 आणि 2. 1 आणि 2. नाव काय तुमचं? माझं नाव विजय. तर सुकट तुम्हाला, तर लाल सुकट घेतली तर तुम्हाला 150 रुपये किलो, 120 रुपये किलोपासून स्टार्ट आहे. 150 रुपये किलो. हां, 150 आहे, 120 पण आहे, 120 पण. 180 पण आहे. अच्छा. हे होलसेल म्हणजे तुम्ही क्वांटिटी किलोच्या पुढे. किलोच्या पुढे. किलोच्या पुढे किती तरी तुम्ही मग किती मागा, 100 किलो मागा, 5 किलो मागा, 10 किलो मागा, 20 किलो मागा, काही मागा, तुम्हाला त्या
जशी क्वांटिटी वाढेल तसे रेटमध्ये थोडा फरक पडत राहतो. चेंजेस होतात हां, बरोबर. ह्याचे किती बोलले हा आता तुम्ही घेतला तर 150 रुपये किलो. आणि हा जर घेतला तर हा घेतला तर तुम्हाला 200 रुपये किलो आहे. ते समोर एक कोपऱ्यामध्ये आहे तो एक घेतला तर तुम्हाला 120 रुपये किलो. ते कोपऱ्यातला का? पहिलं पोतं तिकडचं पहिलं पोतं लाल मधलं लाल मधलं ते 120 रुपये 120. किलो. त्या शेजारचं पांढरं घेतलं तर ते 200 रुपये किलो. अच्छा 200 रुपये किलो. फक्त क्वांटिटी जास्त घ्यावी लागते. क्वांटिटीवरती तुमचं डिपेंड आहे की तुम्हाला किती घ्यायचं ते. हां. बोंबील तुम्हाला 350 रुपये किलोपासून स्टार्ट आहे अच्छा क्वांटिटी. होलसेल. तर क्वालिटी क्वांटिटी तुमची सगळी डिपेंड पडते. माझ्याकडे फार 800 रुपये किलोपर्यंत बोंबील. अच्छा म्हणजे 800, 720 आहे, 640 आहे, 560 आहे, 400 आहे, 350 आहे, 480 पण आहे. तुम्ही घ्यान तशी. फक्त तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी हे डिपेंड करते की तुम्हाला क्वालिटी काय घ्यायची. बरोबर आहे. आणि हा खारा मस्त कसा? खारा मासा हा सुरमईचा आहे संपूर्ण. अच्छा तो सुरमई आहे ना? हां, पूर्ण सुरमई आहे. तो कसा आहे? सुरमई आम्ही विकतो 150 रुपये पावशर, 600 रुपये किलो किरकोळला. अच्छा ही क्वांटिटीमध्ये घेतली तुम्हाला 400 रुपये किलोने बसते. क्वांटिटी. बारीक सुरमई. त्यात मोठी सुरमई असते ती 800 रुपये किलो विकतो आम्ही. अच्छा. जाड सुरमईमध्ये ती 800 रुपये किलो असते. आणि बोंबीलचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ना बोंबील तुमच्याकडे? तुम्हाला आता हा बारीक साईजचा घेतला तर 350 रुपये किलो आहे. मीडियम हा घेतला तर 400 रुपये किलो आहे. हा 480 रुपये किलो आहे. पुढे तो 560 किलो आहे. त्याच्या पुढचा अजून जाड साईजमध्ये घेतला तर 640 रुपये किलो आहे. अच्छा. सोडे तुम्ही घेतले तर आता हा मुंबई लाईनचा सोडा आहे. मुंबईचा सोडा घेतला तुम्हाला 1200 रुपये किलो बसतो. अच्छा. अलिबागचा घेतला तर 1600 रुपये किलो बसतो. तो 1600 रुपये हां, किलो. क्वालिटीमधला फरक असतो त्याच्यामध्ये. हा मोठी साईज फुल साईज हा घेतला 2000 रुपये किलो. अच्छा. 500 रुपये पावशर. हा 5 रुपयाला एक. 5 रुपयाला एक. हा तो शेजारचा 10 रुपयाला एक आहे. हा 10 वाला आहे का? हो 10 रुपीज 10 रुपये. तो 15 वाला एक आहे. हे 15 वाला. आणि दुसरा अजून त्यापेक्षा मोठी साईज आहे फुल साईज असते ती 20 रुपयाला असते. 20 रुपयाला असते. आणि अजून काय काय आहे तुमच्याकडे? वाकट आहे. वाकड अलिबागची घेतली तर तुम्हाला 160 रुपये पावशर आहे. प्युअर अलिबागची. आपण रस्स्याची वाकड म्हणतो ती प्रकार. हा रश्श्यासाठी ना? हो रस्स्यासाठी. आणि विक्रीसाठी म्हणतात तर 300 रुपये किलो आहे. दुसरी खारी एक वाकड असते. बाजारामध्ये म्हणजे मार्केट सोडलं तर बाहेर विक्रीला हीच वाकड चालती. ही आमच्याकडे 250 ते 200 रुपये किलो बसते. अच्छा. ही रश्श्याला वगैरे चालते का? हो रश्श्याला ही ॲक्च्युली कसं आहे विकणाऱ्यांना फक्त घेऊन देतात. हा क्वालिटी डिपेंड आहे की तुम्ही करण्यावरती. बरोबर आहे. त्याला खारट असते थोडीशी. खारट असते. हो रश्श्यासाठी ही असते. ती कशी बोलले तुम्ही किलो? ही 160 रुपये पावशर, 640 रुपये किलो. 640 रुपये किलो. किलो घेतले तर 600 रुपये किलो बसते. ही रश्श्याला खूप छान असते. खूप छान खूप. जुनी मावळी लोक जी पहिली खात होते ना ती ही वाकड हो रश्श्यासाठी. फक्त यातली साईज आता मोठी यायची ना ती मोठी बंद झाली. मीडियम साईज मध्येच येते आता. अच्छा. हो. आणि हा एक सोडा आहे बघा. हा श्रीवर्धनचा ओबा सोडा आहे. हा ही पण क्वालिटी खूप छान आहे. हा श्रीवर्धनचा सरळ सोडा असतो. हे ॲक्च्युली गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला तर गोलच होतो. अच्छा. पण हा भातासाठी खूप स्पेशल. ते बिर्याणी वगैरे हो बनवण्यासाठी. बिर्याणी भात तुम्ही सोडा पुलाव करताय पुलावसाठी. हा त्यासाठी खूप छान क्वालिटी. अच्छा. हा कसा किलो आहे? हा तुम्हाला 2000 रुपये किलो बसतो. आणि हे 500 पॅकेट? रुपये पाव किलोचं पॅकेट आहे. पाव किलोचं कितीला पडतं? 500 रुपयाला पॅकेट आहे. 500 रुपयाला पॅकेट. अच्छा. फक्त ह्या सगळा समुद्राचा माल आहे. हा एक नदीचा आयटम आहे. हे नदीचं आहे ना? हा याला खिसके म्हणतात, भाती म्हणतात. ही एक क्वालिटी म्हणजे जे विक्रेवाले आहेत ते घेऊन जातात ही हा क्वालिटी. हा. ह्याचं म्हणजे काय सुक्कं बनवतात का ह्याचं? सुक्का पण बनवतात, पातळ पण करतात. हा. हे कसं आहे? हा हे कसं आहे? ते पावशर आम्ही 80 रुपये विकतो. ते किलो 2 किलो जर घेतलं तुम्ही तर 250 रुपये किलो बसतो. अच्छा. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे तो बघा बारीक तिकडं तो 200 रुपये किलो असतो. हा बारीक प्रकार. हा तो विकणाऱ्यांना जास्त करून देतो. हा खाणाऱ्यांना देतो कारण की साईज डिपेंड क्वालिटी डिपेंड राहते म्हणून. बरोबर. ही नवीन मधली फ्रेश क्वालिटी आहे. ह्याला आंबाडी म्हणतात ना? हो आंबाडी म्हणतात. ही कशी आहे? ही तुम्हाला 350 रुपये होलसेलचा रेट. होलसेलचा हा रेट. जास्त quantity किलोच्या पुढं. किलोच्या पुढे घेतली. कमीत कमी 1 किलोला 350 रुपये. हा. आणि त्याच्या पुढे अजून क्वांटिटी घेतात आणि पोत्यापर्यंत घेतात तर त्याचे रेट अजून कमी होतात. अच्छा. आणि हे एक मासली एक प्रकार आहे. हा 300 रुपये किलो. आम्ही इथे 100 रुपये पावशर 400 रुपये विकतोय. किलो 2 किलो घेतले 300 रुपये किलो. हा ढोमा एक प्रकार आहे. हा. हे जास्त करून कोकणी मालवणी लोक जास्त खातात. कोकणी खातात. हा जास्त करून कोकणी मालवणी किंवा आपले मावळ्यातले लोक अच्छा. त्यांनाही चालेल. नागतोटी म्हणतात, ढोमा म्हणतात. ही 1 किलो 2 किलो घेतली तुम्हाला 160 रुपये किलो बसते मांदिली. 160 रुपये किलो.
1 किलो 2 किलो घेतली तर 160 रुपये किलो. आता हे झालं तुम्हाला मी होलसेलचं सांगितलं. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही रिटेलमध्ये घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला फरक पडतो. क्वालिटी आणि मेंटेन ठेवावं लागतं. हां. आणि यात पण आम्ही अजून एक सेवा ठेवली आहे की घरपोच सेवा, म्हणजे अच्छा. होम डिलिव्हरी. होम फक्त डिलिव्हरी. पोर्टरचे काय जे पैसे असतील किंवा तुमचे काय शेअर ॲटोचे बुक असतील त्याचे पैसे तुम्हाला द्यावे. तुम्ही फोन केला तरी तुम्हाला घरपोच सेवा मिळू शकते. अच्छा, पुण्यामध्ये का? कुठंही अच्छा. कुठंही मागा तुम्ही. तुमचा नंबर सांगा ना. माझा नंबर 98 22 92 92 85. नाव काय तुमचं? विजय जाधव. आमचे भाऊ आहेत, त्यांचा नंबर आहे. अच्छा. माझं नाव अमित धुमाळे. हम्म. माझं नाव अमित धुमाळ. माझा नंबर 8767562257. अच्छा, होम डिलिव्हरी पण देतो. होम डिलिव्हरी पण मिळेल. किलोच्या पुढेच असेल ना? नाही, क्वांटिटी तुम्ही 1000 रुपयाच्या पुढे जर घेतली तर तुम्हाला होम डिलिव्हरी परवडते. हां. साधारण 5-6 किलोमीटरच्या रेंजमध्ये जर घेतलं तर 100, 150, 200 रुपयेपर्यंत जातात. मग तुम्ही 100 आणि 200 रुपयाचा माल घ्यायला होम डिलिव्हरी मागणार नाही. नाही परवडणार. कमीत कमी 1000 रुपयाच्या पुढे जर तुम्ही घेतलं तर तुम्हालाही परवडणार आणि आम्हाला द्यायला परवडणार. काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला. बरोबर आहे. हा 250 रुपये पावशेर. 250 रुपये पावशेर. साफ करून पूर्णपणे साफ करून ठेवलेला बोंबेल आहे. त्यात तुम्हाला घरी जाऊन फक्त तुकडे करायचे आणि भाजी करायची. भाजी करायची. गळे पण साफ करून ठेवलेले. ते ग्रेव्ही वगैरे सुक्क सगळं. ग्रेव्ही करण्यासाठी हा जाड आहे. याच्यामध्ये अजून दुसरा घेतला मीडियम बारीक साईजचा, तो पण मिळतो. तो 200 रुपयाला पॅकेट, हे 250 रुपयाला. अच्छा, हे किती असेल तरी? पाव किलो पूर्ण. पाव किलो. पूर्ण पाव किलो. काही लोक काय करतात की पाव किलो करत नाही. पाव किलो बोंबील वजन करतात, तो साफ करून मग त्याचं पॅकेट करतात. आमच्या माझ्याकडे तसं नाही. मी पूर्ण पाव किलो वजन करून तुम्हाला देणार. बरोबर. त्यात काळजी नाही. हे रिटेलसाठी म्हणजे आम्ही किरकोळ गिरायकांसाठी जे मेंटेन ठेवलं ना ते मेंटेन करायचं आहे. खाणारे गिरायकांना पण मेंटेन ठेवलं आणि विकणाऱ्यांना पण मेंटेन ठेवलं. विकणारे पण घेणारे माझ्याकडे चांगले चांगले कस्टमर आहेत. बरोबर. की जेणेकरून क्वालिटी, जेणेकरून तुम्ही ते तर कोणाला तरी देणारच आहे. मग त्यांना जर चांगलं त्यांच्याकडे कस्टमर आलं की ते परत आपल्याला रिस्पॉन्स देतात. जर आपण नाही चांगलं देतो तर कसं येतील परत. बरोबर. त्यासाठी देताना पण चांगलं क्वालिटी कस्टमर जसं असन तसं. आता तुम्ही दौंडच्या पुढे सोलापूर साईडला गेले तर थोडं कमी लेवलचा लागतो. मग त्यांना कमी हलक्यातला माल द्यायचा. त्यांना रेटच तसा लागतो. बरोबर. आमच्याकडे कसं आहे, आता सिटीतले जे विकणारे आहेत त्यांना क्वालिटी चांगली लागते. भले ते 2 पैसे देतात पण ते क्वालिटी देतात. 40 रुपये 50. मार्केट आता इथं तुम्हाला 160 रुपये 140 रुपये बोंबील पावशेर मिळतो. पण मार्केटच्या बाहेर गेलं तर 40 रुपये 50 ग्रॅम म्हणजे 200 रुपये पावशेर असतो. खूप महाग. पण हीच क्वालिटी असते. हीच क्वालिटी. त्यांना ही जी क्वालिटी, त्यांचे 2 पैसे निघते ना, आमचे पण 2 पैसे. बरोबर. हा फरक पडतो. पण तुम्हाला ती क्वालिटी मेंटेन पण ठेवतात ते, जेणेकरून त्यांच्याकडे 40 रुपये 50 ग्रॅम घेतला बोंबील पण गिऱ्हाईक आवर्जून त्यांच्याकडे परत येतो.